अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचा भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुकडी जिल्हा परिषदेसाठी आयोजित केलेल्या रोड शोला महिलांची तुफान गर्दी पाहायला मिळाली। यावेळी शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद उमेदवार आतिश शिंगे व पंचायत समिती महिला उमेदवार माया लोखंडे हे उभे राहिले असून धनुष्यबाण या चिन्हाला आपले बहुमोल मत देऊन विजयी करा असे आवाहन माननीय मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना केले। महाराष्ट्रातील तमाम महिलांचा लाडका भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रुकडी जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी रोड शो आयोजित करण्यात आला। यावेळी प्रथम अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महापुरुषांच्या पुतळ्याला तसेच लोकनेते कैलासवासी खासदार बाळासाहेब माने यांच्या पुतळ्याला अभिवादन केले। त्यांच्या रोड शोचे ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले। यावेळी जिल्हा परिषद उमेदवार आतिश शिंगे व पंचायत समिती महिला उमेदवार माया लोखंडे यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना केले। विशेष करून महिलांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी करून आम्ही सर्व लाडक्या भावाला ठाम साथ द्यायला आलोय असा विश्वास महिलांतून पाहायला मिळत होता। अर्थातच आतिश शिंगे यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद विजयाकडे नेणारा आहे। जिल्हा परिषद रुक्मिणी गटाचे आतिश शिंगे आणि लोखंडेताई या आपल्या शिवसेना महायुतीच्या उमेदवार आहेत। निशाणी काय निशाणी धनुष्यबाण 7 तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबलं। लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, लाडकी बहीण अनेक लाडका भाऊ या दोघांनी मताधिक्याने विजय करायचा आहे यासाठी विनंती करायला मी तुम्हाला आलेलो आहे। आणि आपण जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गट दोन्ही उमेदवार धनुष्यबाणावर उभे आहेत आणि म्हणून या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा अशी विनंती आपल्याला करतो। बाकी या भागाचा विकास करायला, या भागातल्या मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी कमी पडू देणार नाही। निधी जेवढा लागेल तेवढा दिला जाईल हा शब्द मी आपल्याला द्यायला आलेलो आहे। लोकनेते खासदार बाळासाहेब माने यांचं गाव आहे रे, आपण उद्घाटन केलं होतं। तर यामध्ये आपल्या सगळ्यांकडून मला अपेक्षा आहे की रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं पाहिजे, बरोबर ना? लाडक्या बहिणींना शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।